शिवसेना उबाटा गटाचे नेते आदरणीय संजय बाबा घाटगे यांचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिला आणि या विधानसभेच्या निवडणुकीत मी हसन मुश्रीफ यांच्यावरून मी राहणार अशी त्यांनी शपथ घेतली। मी कालही तुमचाच होतो, आजही तुमचाच आहे आणि उद्याही तुमचाच राहणार आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे। विकास कामानं मतं मिळतात यावर माझा विश्वास नाही आणि म्हणून मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुस्तक काढणार आहे आणि तुम्हा सर्वांना ज्यावेळी पुस्तक पोचेल त्यावेळेला विरोधकांचे डोळे पांढरे होतील एवढाच विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करणार आहे। आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। मी अतिशय अभिमानाने सांगेन, मला दुपारी दादा विचारत होते की साहेब तुम्ही किती निधी आणला। मी म्हटलं दादा मी आज निधी सांगितला तर राज्यात चर्चा होईल। तुम्हाला माहिती असेल ज्यावेळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या विरुद्ध उठाव केला आणि ते आसामला गुवाहाटीला गेले, त्या गुवाहाटीच्या 40 आमदारांची रोज संध्याकाळी भाषणं व्हायची। त्यामध्ये सध्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री तानाजी सावंत म्हणायचे की हसन मुश्रीफने एवढा निधी राष्ट्रवादीला आणि आपल्या मतदारसंघात नेला म्हणून आम्ही उठाव करायला या गुवाहाटीमध्ये आलो होतो। आणि म्हणून मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुस्तक काढणार आहे आणि तुम्हा सर्वांना ज्यावेळी पुस्तक पोचेल त्यावेळेला विरोधकांचे डोळे पांढरे होतील एवढाच विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करणार आहे। या मतदारसंघातलं मी अतिशय अभिमानाने सांगेन, एकही विकासाचं काम तर शिल्लक राहिलंच नाही, परंतु या विकास कामाबरोबर विकास कामानं मतं मिळतात यावर माझा विश्वास नाही। गावागावात गट असतात, तट असतात, समाजामध्ये अनेक गरीब माणसं असतात, त्या प्रत्येकाला वाटते की माझ्या जीवनामध्ये गरिबी आहे ती आमदारांना दूर केली पाहिजे, माझ्या समस्या दूर केल्या पाहिजेत, माझी मुलं हातात शिकून बेकार आहे त्याच्या हाताला काम लावलं पाहिजे। या सगळ्या कामामध्ये मी झोकून द्यायचं ठरवलं आणि दादा तुमच्यामुळं मला या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 19 वर्ष मंत्री राहण्याची संधी मला मिळाली। त्यामध्ये विशेष सहाय्य खातं माझ्याकडे आलं। हे संजय गांधी निराधारचं खातं होतं। बॅरिस्टर अंतुले साहेबांनी 80-81 साली सुरू केलेलं खातं, त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा मी निर्णय घेतला। विधवा भगिनींना पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आला, परित्यक्त्या भगिनींना कायद्यात बदल करून पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आला। 65 वर्षाचे आई वडील ज्यांना मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, त्यांना नवीन योजना या राज्यामध्ये दिली। देशात नसलेली योजना आणली, त्याला नाव आपण श्रावण ठेवलं आणि राज्यावर माझं नाव श्रावण पडलं। दिव्यांगाच्या 80% अपंगाचे दाखल्याची अट आपण बदलली, ती 40%वर आणली आणि त्यांनाही पेन्शन द्यायला सुरुवात केली। माझ्या काळामध्ये ती 250 होती, नंतरच्या काळात मी 600 केली, युतीच्या काळात ती 1000 झाली आणि आपलं सर्वांचं भाग्य बघा, माझं भाग्य बघा। 2 जुलै 2023ला महायुती सरकारमध्ये गेलो, दादांच्याकडे विशेष सहाय्य खातं मी मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन कार्डाला अध्यादेश काढण्याचं भाग्य मला मिळालं। अजूनही अनेक त्याच्यात दुरुस्त्या करायच्या आहेत, त्या यथा विकास करू। कालच बंधू भगिनी आपल्याला माहिती आहे की आपण धर्मादाय दवाखान्याच्या कायद्यामध्ये बदल केल्यानंतर या वैद्यकीय क्षेत्रामध्ये किती प्रचंड काम होऊ शकतं हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला। दादांना मी येताना सांगितलं आणि त्यांना पुढारी कालचा दाखवला, दैनिक लोकमत मी त्यांना दाखवलं की कालच या ठिकाणी करोनाच्या काळानंतर 5000 रुग्णांचं ऑपरेशन करून आणण्यामध्ये आमच्या फाउंडेशनला यश लाभलं आणि त्यामध्ये काल त्यांचा सत्कार केला आणि त्यांना शतायुषी भव याच मंडपात त्यांना आपण सर्वांनी आशीर्वाद दिले। त्यातली 1200-1300 लहान चिमुकली मुलं होती की ज्यांना हार्टचं ऑपरेशन करून देण्यामध्ये मुंबईला नेऊन आणण्यामध्ये आम्हाला यश आलं। त्या मुलांचा सत्कार करताना मला ऊर भरून आला आणि मी म्हणालो की मला ही जी नवसंजीवनी मिळालेली आहे, मला अनेक संकटामध्ये मात करण्याची संधी मिळालेली आहे, या सगळ्या लोकांचे आशीर्वाद या जीवनामध्ये मला मिळाले। त्यामुळे कुठल्याही संकटाला डगमगून न जाता त्याला समर्थपणानं तोंड दिलं आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच समर्थशाली मी तोंड देईन। तुमची साथ, तुमची सर्वांचं सहकार्य, तुमचे आशीर्वाद यामुळे कुणी या निवडणुकीत माझ्या विरोधात कोण राहणार आहे मला माहिती नाही। कुणी राहिला की बंधू भगिनींनो प्रचंड मताने त्याला पराभूत करण्यासाठी माझे कार्यकर्ते गेल्या 6 महिन्यापासून सज्ज झालेले आहेत याची प्रचिती दादा तुम्हाला येत असेल। मी
शिवसेना उबाटा गाटाचे नेते आदरणीय संजय बाबा घाटगे यांचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिला आणि या विधानसभेच्या निवडणुकीत मी हसन मुश्रीफ यांच्यावरून मी राहणार अशी त्यांनी शपथ घेतली. काल त्यांनी आपला मेळावा घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी भूमिका सांगितली. मी त्यांचा आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा या ऐतिहासिक वळणावर त्यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. हे हत्तीचं बळ त्यांनी मला दिलं याबद्दल मी मनपूर्वक त्यांचा आभारी आहे. बंधू भगिनींनो, कामगार मंत्री म्हणून बांधकाम कामगारांच्या योजना असतील, बंधू भगिनींनो, अनेक वेळा या सर्व योजनांचा लाभ घराघरात पोहोचवण्यासाठी मी आणि सगळे माझे कार्यकर्ते कटिबद्ध झाले आणि हा निर्णय केला. मी अनेक वेळा हे सगळं मनोगत आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. पुन्हा या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्या समोर येणार आहे आणि म्हणून मी कालही तुमचाच होतो, आजही तुमचाच आहे आणि उद्याही तुमचाच राहणार आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.